वादामध्ये सापडलेल्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत दररोज वाढ होत आहे, दररोज नवीन माहिती समोर येत आहे। आता त्यांचे फॅमिलीचे आणि पंकजा मुंडे यांचे संबंध असल्याची पण माहिती समोर आलेली आहे। तर याच कारणामुळे त्यांना हँडिकॅपचं सर्टिफिकेट भेटलं का, किंवा याच कारणामुळे त्यांची बदली पुण्यात झाली तेव्हा ते अशा प्रकारचे दमदाटी करत होते का, आणि त्यांच्या आईचे म्हणजेच पूजा खेडकर यांच्या आईचे मनोरमा खेडकर यांचे जे 2 व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, एक शेतकऱ्यासमोर पिस्तूल काढला ते, आणि दुसरा जेव्हा पोलीस चौकशीसाठी त्यांच्या घरी गेले होते तेव्हा पोलिसांनाच दमदाटी केली त्याचा, हे 2 व्हिडिओ व्हायरल झाले होते। तर या सगळ्या प्रकरणावरून आता पंकजाताईसोबत लिंक जोडण्यात येत आहे, आणि यावरून असं कुठेतरी वाटतंय की खरंच पंकजाताईचाच यांच्या पाठीमागे हात आहे का, त्यामुळेच हे एवढ्या बिनधास्तपणे असं वागत आहेत का, अशा प्रकारचे प्रश्न तयार होत आहेत। तर नक्की सगळं प्रकरण काय हेच बघूया। तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंकजा मुंडे यांचा संबंध जोडलाच कसं काय खेडकर फॅमिली सोबत ते बघूया। तर पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, जे की पंकजा मुंडे या चालवतात किंवा त्यांच्या अंतर्गत हे प्रतिष्ठान चालवलं जातं, तर या प्रतिष्ठानला पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांनी 2023 मध्ये 12,12,012 रुपये एवढी देणगी दिलेली होती, आणि याच कारण दाखवून आता पंकजा मुंडे यांचे पण संबंध आहेत असं कुठेतरी दाखवण्यात येत आहे। परंतु ही गोष्ट किंवा हे नॅरेटिव्ह पूर्णपणे चुकीचंच आहे, कारण आपण कोणाला पण देणगी देऊ शकतो, यामध्ये आपण ज्याला देणगी देतो त्याच्याकडून आपण काही फेवर घेतलेला आहे असं असू शकत नाही। अनेक जण देणगी देत असतात, त्यामुळे हा संबंध किंवा हा अशा प्रकारचे संबंध जोडणे आणि अशा प्रकारचे संबंध जोडून कुठेतरी त्यांचाच संबंध आहे किंवा पंकजा मुंडे यांचाच हात आहे, हे नॅरेटिव्ह सेट करणे पूर्णपणे चुकीचं आहे। आणि विशेष म्हणजे त्यांच्या आईने जो शेतकऱ्यावर पिस्तूल दाखवला होता तो पण व्हिडिओ खूप जुना आहे, तो लेटेस्ट मधला व्हिडिओ नाही, गेलेल्या वर्षीचा आय थिंक तो व्हिडिओ आहे, आणि त्यामध्ये पण त्यांनी स्वरक्षणासाठी तो पिस्तूल काढला होता अशा प्रकारचं स्टेटमेंट पूजा खेडकर यांच्या वडिलांनी दिलेलं आहे, आणि त्यांच्याकडे त्याचं लायसन पण आहे असं पण त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आता फक्त हे मॅटर जेवढं पसरत राहील किंवा जेवढे दिवस चर्चेत राहील त्या संबंधित दररोज नवीन माहिती येणार आहे, आणि अशा प्रकारचे बऱ्याच लोकांसोबत संबंध जोडले जातील, परंतु सगळ्याच गोष्टी खऱ्या असतीलच असं नाही सांगता येत। फक्त त्यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानाला देणगी दिल्या म्हणून पंकजा मुंडे यांचा हात त्यांच्या पाठीमागे आहे असा निष्कर्ष काढणे पूर्णपणे चुकीचा ठरतो। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पूजा खेडकर यांच्या वडिलांनी स्वतःच सांगितलेलं आहे की आता ते रिटायर झाल्यामुळे लोकसभा निवडणूक लढले होते वंचित बहुजन आघाडीकडून, आणि त्यांना जवळपास 13,000 एवढी मते पडले होते, आणि त्याच कारणामुळे कोणीतरी त्यांचा राजकीय विरोधक तयार झालेला आहे आणि मुद्दामून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे। कारण आता ते निवडणुकीला उभे राहिले म्हणजे कोणाचे ना कोणाचे मते तर डिवाइड झालेलेच आहेत, म्हणून माझा कोणीतरी विरोधक तयार झालेला आहे, मला जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न करत आहे। आणि जर माझ्या पाठीमागे खरंच कोणाचा राजकीय हात असता तर सोशल मीडियामध्ये माझी एवढी ट्रोलिंग झाली नसती किंवा माझी एवढी बदनामी झाली नसती, हे प्रकरण किंवा हे मॅटर तेव्हाच्या तेव्हा दाबलं गेलं असतं असं पण त्यांनी सांगितलं। आणि पुढे बोलताना ते असं पण म्हटले की आता मी येणारी विधानसभा निवडणूक पण लढवणार आहे, तर विधानसभा निवडणुकीमध्येच मला अडकवण्याचा किंवा माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे, आणि विधानसभा निवडणुकीमध्येच मला तिकीट नाही भेटणार किंवा मी निवडूनच येणार नाही याची कोणीतरी खबरदारी घेत आहे, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। तर ओव्हरऑल या सगळ्या प्रकरणावर खरंच तुम्हाला पण वाटतं का की पंकजा मुंडे यांचा हात असू शकतो? कॉमेंट करून नक्कीच सांगा।